नमस्कार मंडळी, सान्वी प्रणवी मॉम या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत ब्रेकफास्ट रेसिपी। तर आज आपण बनवणार आहोत आलूचे कटलेट किंवा तुम्ही त्याला आलू टिक्कीसुद्धा म्हणू शकता। तर चला सुरुवात करूया। या ठिकाणी मी 4 उकडलेले आलू घेणार आहे आणि आपले कटलेट कुरकुरीत होण्यासाठी त्या ठिकाणी मी एक छोटी वाटी तांदूळ घेतलेले आहे। ते तुम्ही धुवूनही घेऊ शकता किंवा असेच घेऊ शकता। आणि 1 वाटी पोहे घेतलेले आहे। मिक्सरमध्ये रवाळ असे बारीक करून घ्यायचे आहेत। त्यानंतर इथे आलू स्मॅश करून घ्यायचे आहेत। पोहे आणि तांदळामुळे आपले कटलेट अगदी कुरकुरीत क्रिस्पी होणार आहेत। तर आपण हे स्मॅश करून घेतलेले आहे आलू। यामध्ये 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहे। लाल तिखट घालायचे आहे। हे तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला मसाले इतर सगळे। यानंतर धने पावडर, अद्रक लसणची पेस्ट, मीठ, हळद आणि थोडासा गरम मसाला। तुम्ही याच्यात चाट मसालासुद्धा घालू शकता आणि भरपूर असा कोथिंबीर। आपल्याला हे सगळे मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे, सगळे साहित्य, आणि छान असा त्याचा गोळा तयार करायचा आहे। त्यानंतर आपण जे तांदूळ आणि पोहे बारीक करून घेतलेले होते ते एकदम पिठासारखे बारीक नाही करायचे, तर थोडे रवाळ ठेवायचे आहेत। ते आपण याच्यात मिक्स करून घेणार आहोत। त्याच्याने कटलेटला किंवा आपल्या टिक्कीला बाइंडिंग चांगलं येते। तर बघा, हे सुद्धा आपण यात घालून हे मिक्स करून घेऊया। आणि हे एकत्र करून घेऊया सगळं। ही रेसिपी तुम्ही सकाळच्या ब्रेकफास्टसाठी किंवा संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी सुद्धा तुम्ही बनवू शकता। अगदी कुरकुरीत क्रिस्पी अशी कटलेट, आलू पोहा कटलेट सुद्धा म्हणू शकता याला। तर चला, आपलं तेल सुद्धा इथे तापलेलं आहे। तर आपण असा एक गोळा घेऊन या ठिकाणी हातावर तो प्रेस करायचा आहे आणि त्याच्या कडा सुद्धा साइडने अशा प्रेस करून घ्यायचे आहे। तर मी इथे मीडियमच आकाराचे कटलेट बनवत आहे। तुम्ही याच्यापेक्षा जाड आणि मोठे पण बनवू शकता। याप्रमाणे त्याच्या कडासुद्धा आपल्याला अशा हातावर प्रेस करून घ्यायच्या आहे। तर बघा, मी तेलामध्ये घातलेले, आपल्याला एकदम डीप फ्राय नाही करायचे आहेत, तर शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत। खालच्या बाजू ब्राऊन रंगाच्या झाला की पलटून घ्यायचे आहेत। मस्त असा ब्राऊन रंग येईपर्यंत त्याला तेलात भाजून घ्यायचं आहे, फ्राय करून घ्यायचं आहे, कुरकुरीत होईपर्यंत। बघा, पटकन बनणारी अशी झटपट होणारी रेसिपी आहे। सगळे आपण दोन्ही बाजूनी छान फ्राय करून घेऊया कटलेट। तुम्ही हे कटलेट चटणीसोबत, चिंचगुळाच्या गोड आंबट चटणीसोबत खाऊ शकता किंवा हिरव्या मिरच्याची जी चटणी असते त्याच्यासोबतही खाऊ शकता। तर मी इथे घेतलेलं आहे, माझ्याकडे सॉस आहे, इमली सॉस, ते घेणार आहे मी इथे खाण्यासाठी। तर चला, आपले कटलेट झालेले आहेत, काढून घेऊया। मस्त तयार आहेत खाण्यासाठी। बघा, कशी वाटली रेसिपी नक्की सांगा मंडळी, आणि कमेंट करत जा प्लीज। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू, आणि तुम्हीसुद्धा ट्राय करा।